नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झालेली असून किनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे। नव्या उत्साहात मासेमारी दर्यावर स्वार झालेले आहेत। समुद्री वातावरण, वारे आणि पावसाचा अंदाज घेऊन दर्याला श्रीफळ अर्पण करून अनेक मच्छीमार मासेमारीला त्यांनी सुरुवात केली आहे। सिंधुदुर्गातून आढावा घेतलेला आहे सदाशिव लाडना। देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आजपासून सागरी मासेमारी जी आहे ती सुरू झालेली आहे। गेले 2 महिने सागरी मासेमारी बंद होती, त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या सागराचं पूजन करून दर्यात लोटलेल्या पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं असेल तर हे मच्छीमार जे आहेत ते खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते, ते आता बाहेर येताना पाहायला मिळतात। तर काही मच्छीमार जे आहेत त्या बोटी ज्या आहेत ते किनाऱ्यावर येऊन ते मासे जे आहेत ते सोडवताना आपल्याला पाहायला मिळतात। आजपासून सागरी मासेमारी सुरू झालेली आहे। हंगाम कसा राहील? आता सागरी मासेमारी आजपासून चालू झालेली आहे आणि वारा आणि वादळ झाल्या कारणाने ह्या वर्षीचा हंगाम चांगला राहील अशी आम्हाला आशा आहे आणि तो होणार अशी शक्यता आशा आहेत आम्हाला। आजपासून मच्छीमार जे आहेत ते समुद्रात गेले होते, आता ते किनाऱ्यावर आलेत। कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळाले? बांगडे मिळाले आहेत, मोरी मिळाले आहेत आणि थोडीफार कोलंबी आणि पाचशाळी एवढे मासे, लहान लहान मासे भेटले आहेत। सध्या पाहिलं असेल तर माशांचे दर वधारलेले आहेत, हे दर असेच राहतील, काय परिणाम होईल? नाही, श्रावण 4 तारीख नंतर, रविवार नंतर माशाचे दर खाली येणार हे नक्की। सध्या समुद्र पाहिलेला असेल तर उधाणलेल्या स्थितीत आहे, तर ही स्थिती कशी असेल समुद्रात पुढील काळात? अमावस्येपर्यंत राहणार ही स्थिती, नंतर समुद्र शांत राहील। शांत समुद्र झाल्यानंतर आम्ही सर्व मच्छीमार ओढ्या समुद्रात लोटणार आहोत आणि मासेमारीला जाणार आहोत। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।